हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर हा आहे भाऊबीजचा दुसरा दिवस आणि भाऊबीजसाठी आमच्या ताई आलेल्या आहेत आणि माझा भाऊ पण मला घ्यायला येणार आहे. त्यासाठी आमच्याकडे आहे आज मासवडी स्पेशल मेनू. तर कशी बनवणार आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करते. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे तीळ आणि खोबरं किसून भाजून असं बारीक केलेले मिक्स केले. इथे शेंगदाण्याचा कूट आणि लसूणची अशी पेस्ट केलेली आणि इथे कांदा किसून त्यातला रस काढून असं थोडासा तेल टाकून परतून घेतलाय. तुम्ही बारीक पण चिरून घेऊ शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. खोबरं तिळाचं मिश्रण, त्यानंतर काय टाकायचंय? शेंगदाण्याचा कूट आहे. हा हे सारांसाठी सगळं एकत्र करायचं ना आपल्याला आता. त्याच्यामध्ये हा कांदा परतलेला टाकायचा आहे. आता ना हळद टाकायची आपल्याला. किती? अर्धा चमचा हळद टाकायची. मिरची पावडर किती? 2 चमचे मिरची पावडर, 2 चमचे मीठ टाकायचे आणि सगळं आता एकजीव करून घ्यायचं. नंतर कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं छानपैकी असं. वरच्यावर मिक्स करायला लागतं ना असं. मासवडी बनवताना मासवडीचं सारण खूप महत्त्वाचं आहे. ते जर परफेक्ट बनलं ना तर मासवडी अप्रतिम लागते. त्यानंतर मग बेसन हाटून घ्यायचं असतं. तर घट्टसर असं बेसन हाटून घेतलं आणि इथे मासवडी थापण्याची तयारी चालू होती. एका डिशमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, जेणेकरून थापताना थोडासा पाण्याचा हात लागतो आपल्याला आणि ते फाटणार नाही याची शक्यता घ्यावी लागते. आता इथे तर हा एक्सपेरिमेंट आम्ही पहिल्यांदाच करत आहे, कारण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की खूप छान वड्या येतात, फुटत नाही. त्यामुळे असं प्लॅस्टिकच्या पेपरवर आम्ही ह्या पहिल्यांदाच करतो. तर इतर वेळेस तर आम्ही सुती रुमाल असतो ना, तर त्याच्यावर या वड्या करत असतो आणि हा पेपरचा एक्सपेरिमेंट पहिल्यांदाच आहे. त्यामुळे बघू कितपत चांगल्या येतात. तर बेसन जे आहे ना हाटून घेतलेलं, ते असं याच्यावर थापून घेतलं, थोडंसं पाणी टाकून चांगलं मळून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यावर सारण टाकून असा एक आपल्याला रोल बनवायचा आहे. दिसतं इतकं सोपं नाही, बनवताना त्याला खूप मेहनत लागते. तरी तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं आपल्या मासवड्या तयार झालेल्या आहेत आणि पेपरमुळं कदाचित त्याला टेक्स्चर छान आलेला दिसतोय. तर मस्त अशा आपल्या मासवड्या पण तयार होतात. शर्विल कोण आहे रे? आत्या आहे ना? ताई आले ते आमच्या भाऊबीजेला. मग ताई कसं वाटतं माहेर आल्यावर? खूप भारी वाटतं. हा, टेन्शन नाही, काय नाही, जबाबदारी नाही कामाची. हो ना, मज्जा. इकडे मासवड्या चालू आहेत. झाल्या का मासवड्या? चालू. ताई मस्त मासवड्या बनवतात आमच्या. शेवटची मासवडी, त्याच्यावर मसाला ते सगळं मिक्स झाले. हे बघा, आता सगळ्या मासवड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि त्या आता झाकून ठेवल्यात असं पेपरने. पेपर नाही, कागद लावलंय त्याला. आता भाकरी करायच्या ते. त्यानंतर मासवडीची आमटी बनवण्यासाठी असं काळ्या मसाल्याचं मस्त असं वाटण तयार आहे. मस्त अशा चटपटीत आपल्या मासवड्या आणि गावाकडची झणझणीत मासवडीची आमटी तयार आहे. तर मी आता व्हिडिओ कंटिन्यू करते, कारण आज आहे ना दिवसभर खूप काम होतं आणि तुम्हाला तर माहिती आहे की सणाच्या दिवशी काही वेगळा स्वयंपाक असेल तर किती घरामध्ये काम पडतं. तर माझं पण आज तसंच. आणि आता मी सासरी आले होते, तर आता भाऊबीज होती, तर मग माझ्या नणंदबाई म्हणजे आमच्या ताई आल्या होत्या. तर मग आणि नंदेचा मुलगा भाचा
ते दोघे जण आले होते. आणि आता आज मी चालले माझ्या माहेरी, त्याच्यामुळे माझा भाऊ मला न्यायला आला होता ना, त्यामुळे मग स्वयंपाक करायचा होता. आज मासवडी स्पेशल बेत होता आमच्या घरी, त्याच्यामुळे तुम्हाला तर माहितीच मासवडी म्हटल्यावर किती. तर असं सगळा दिवस बिझी होता, त्यामुळे मी काही कॅमेरा पुढे आलेच नाही. आणि खूप म्हणजे जस्ट आता सगळं आवरलं, तर त्याने पण जेवण वगैरे केलं. आणि आता आम्ही घरून निघालो, गाडीमध्ये बसलोय. आणि इथे तुम्हाला माझ्या मागे दिसत आहेत का भावांची मुले आहेत, शर्विले आणि आपण भावाचा मुलगा आहेत. आणि आता आम्ही चाललो, जस्ट आता आवरले, गाडीत बसलोय, निघालोय. आणि ही भावाची मुलं आहेत ना, व्हिडिओ जेव्हा मी स्टार्ट करते ना कॅमेरा पुढे, ते रेडी असतात येण्यासाठी. त्यामुळे सगळ्यांनी एकदा हाय करा. पुढे गेल्यानंतर मी व्हिडिओ पुन्हा कंटिन्यू करते. तर आता संध्याकाळचे 6:15 वाजलेले आहेत आणि बाहेर इतकं सुंदर वातावरण झालंय ना, तुम्हाला दाखवते. तर 5 वाजता निघालो होतो आम्ही घरून, 6:15 वाजलेत. आणि आता आम्ही पोचलेलो आहोत मंचरमध्ये. आणि इथे थोड्या वेळ थांबणार आहे, कारण इथे ना माझी चुलत बहीण आणि दाजी, तर त्यांच्याकडे जाणार आहोत. त्यानंतर मग घरी जाऊ आम्ही. आम्ही अजून मंचरमध्येच आहोत. तर इथे मंचरमध्ये महेश खवा केंद्र, फेमस खव्याचं ठिकाण आहे. इथे खूप फेमस खवा आणि बासुंदी मिळते. तर घरी बासुंदी घेऊन जायची, त्यासाठी इथे थांबलेलो आहोत आम्ही. तुम्हाला दाखवते कशा लाईन मध्ये बसले ते. काय घ्यायचं रे तुला? इकडे तोंडावरचा हात काढून बोल ना, काय घ्यायचं? देवांश तुला? अरे वा, सगळ्यांनाच बासुंदी घ्यायची. तुला? हा का? आता पाणी बहुतेक त्याच्यामध्ये धुवायला. खवा बनवायच्या मशीन आहेत. काय बूट? चला, लिफ्टचं बटन दाबलं का? आमची गाडी आली हळूहळू. शर्विल कुठे आलाय तू? चाकणला आलाय ना? मामाच्या घरी आला ना? मामाची गाडी कुठे? इथे आहे. कोणती ही गाडी? स्कॉर्पिओ आहे का? आपण आता ह्या गाडीत बसून आलो ना? अरे वा. अशी लाईट आहे का? अरे वा. आणि
काय लाईट्स आहेत. ओके. आणि महिंद्राचं सिम्बॉल कुठे आहे? ओके. हाय गाइस, आम्ही फक्त ते स्कॉर्पियन मी तुला डॉक्टर खडपवरती किती टायर आहे दाखव. हो चल. काय ते? ते स्कॉर्पियो ते व्हील आहे. ओके. बाय बाय कर सगळ्यांना इकडं.